बिहारचे सिंगम आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांचे जावई IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IG शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे। राष्ट्रपती भवनातून अधिसूचना जारी करण्यात आली आहे। शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। त्यांनी 19 वर्षे देशाची सेवा केली। दुसरीकडे केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते। या परीक्षेत खूप मेहनत केल्यानंतर यश मिळते। या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची IAS आणि IPS सारख्या पदांसाठी निवड केली जाते। दुसरीकडे केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते। या परीक्षेत खूप मेहनत केल्यानंतर यश मिळते। या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची IAS आणि IPS सारख्या पदांसाठी निवड केली जाते। परंतु वर्षानुवर्षे पोलिसांचा गणवेश परिधान करून सरकारी नोकरी करणाऱ्या अनेक IPS अधिकाऱ्यांचा या नोकरीचा भ्रमनिरास झाला आहे। विशेष म्हणजे बिहारमधून 3 तरुण अधिकाऱ्यांनी कारकीर्द बहारत असताना नोकरीवर तुळशीपत्र ठेवले आहे। जाणून घेऊयात या 3 IPS अधिकाऱ्यांची कहाणी। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। शिवदीप लांडे IPS पदाचा राजीनामा देताना पूर्णिया रेंजचे IG होते। नंतर पटना येथे IG ट्रेनिंगच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली। राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानेही या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे। त्यांचे सुरुवातीचे शिक्षण अकोला येथील सरस्वती विद्या मंदिरात झाले। त्यानंतर त्यांनी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी संपादन केली। त्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली। शिवदीप लांडे यांनी 2005 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ते बिहार केडरचे IPS झाले। शिवदीप लांडे यांनी 4 महिन्यापूर्वी राजीनामा पत्र पाठवले असून ते निवृत्तीच्या प्रतीक्षेत होते। बिहारचे प्रसिद्ध IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता। परंतु राजीनामा फेटाळण्यात आल्याने प्रक्रियेला विलंब होत असल्याची चर्चा होती। त्यांचा राजीनामा मुख्य सचिवांमार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला, जिथे तो मंजूर करण्यात आला। राजीनाम्याची माहिती खुद्द शिवदीप लांडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिली होती। मी भारतीय पोलीस सेवेचा म्हणजे IPS चा राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान असेल, असे त्यांनी सांगितले होते। राजीनामा का दिला? तर मूळ महाराष्ट्रातील असलेले पण बिहारमध्ये सेवा देणारे सुप्रसिद्ध IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता। दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या शिवदीप लांडेंनी अचानक राजीनामा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। ते प्रशांत किशोर यांच्या पक्षातून राजकारणात एंट्री करणारे असल्याची चर्चाही सुरू झाली होती, पण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे स्वतः लांडेंनी जाहीर केले। आता ते पुढे काय करणार हे लवकरच कळेल। शिवदीप लांडे यांच्यापूर्वी बिहार केडरच्या आणखी एका IPS अधिकारी काम्या मिश्रा यांनीही राजीनामा दिला होता। त्यानंतर त्याही चर्चेत राहिल्या। काम्या मिश्रा या 2019च्या बॅचच्या IPS अधिकारी होत्या। UPSC परीक्षेत त्यांची हिमाचल प्रदेश केडरसाठी निवड झाली। नंतर 2021 मध्ये त्यांची बिहार केडरमध्ये बदली झाली। राजीनामा दिल्यावर त्यांना दरभंगा ग्रामीणचे SP म्हणून नियुक्त केले होते। वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्या IPS झाल्या। नागरी सेवा परीक्षेत त्यांचा क्रमांक 172 होता। काम्या मिश्रा यांनी केवळ 5 वर्षे पोलीस सेवेत काम केले। वैयक्तिक कारणास्तव त्यांनी ऑगस्ट 2024 मध्ये राजीनामा दिला। त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय बाकी असताना गृह विभागाने त्यांना 180 दिवसांची रजा मंजूर केली आहे। 2024 मध्ये बिहार मधील IPS आनंद मिश्रा यांनीही राजीनामा दिला होता। मिश्रा यांनी जीवनाचे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी IPS ची नोकरी सोडल्याचे सांगितले होते। त्यांनी बक्सर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती। मूळचे बक्सर बिहारचे असलेले IPS आनंद मिश्रा यांनी 2011 मध्ये वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली। त्याने 2025वा क्रमांक मिळवला होता। त्यांना मणिपूर केडर मिळाले। तर अशी होती या 3 IPS अधिकाऱ्यांची कहाणी। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।